नमस्कार. ग्लिटराटी म्युझिक अकॅडमीतर्फे तालयोगी पंडित सुरेशदादा तळवलकर यांच्याशी 2 शब्द बोलण्याची मला संधी मिळाली आहे. आणि त्यानिमित्त दादा मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आपण कीर्तनकार घराण्यातून आहात. आपल्या वादनावर त्याचप्रमाणे विद्यार्थी घडवण्यावर या अ, याचा काय परिणाम झाला किंवा एकंदरच तुमच्या प्रकृतीवर, स्वभावावर, वादनावर कीर्तनकार घराण्यातून आल्याचा काय इफेक्ट आहे किंवा परिणाम आहे? कारण मला असं वाटतं की संगीतावरती मी जे भाष्य करू शकतो किंवा करतोय किंवा बरेच इंटरव्ह्यू किंवा बरेच मुलाखती, टॉक्स म्हणा आहेत यूट्यूबवर, त्याचा मी विचार करत होतो की आपण कसं काय एवढं बोलू शकतो. आणि हे सुद्धा विचार गेल्या 15-20 वर्षात पूर्वी करत होतो. तेव्हा मला असं दिसलं की मी लहानपणी खूप कीर्तनं वाजवली, अनेक लोकांची कीर्तनं, भजनं वाजवली आणि त्याच्यातून कीर्तनकारांचं जे भाष्य, एवढं रिच भाष्य मी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये अशा तऱ्हेचं पाहिलं नाही की एक कीर्तनकार अतिशय उत्तम भाष्य करतोय, उत्तम फिलॉसॉफी मांडतोय, उत्तम मायथॉलॉजी मांडतोय, उत्तम कथा सांगतोय, उत्तम नामाचं महत्त्व सांगतोय, संगीत जाणतोय, मोरोपंतांच्या आर्या किंवा आर्या दिंड्या साख्या ह्याची अनेक विषयांवरती अत्यंत प्रभुत्व असून हे सगळे विषय एका विशिष्ट मुळाशी जातात, ते म्हणजे भारतीय संस्कृतीशी जातात. हे लहानपणीच संस्कार माझ्यावर झाले आणि कदाचित त्या माध्यमामुळेच मी संगीतावर काही थोडं बहुत भाष्य करू शकतो असं मला आतून वाटतं. पण ते बरोबर आहे का चूक मी सांगू शकत नाही. नाही म्हणजे पण वाटतं असं. दादा, ठेका आणि ताल यातला फरक काय? एकदम जम मारताय. तर म्हणजे पहिला विषय आहे आणि त्याला जोडून दुसरा विषय नाही आला एकदम. आज अशाच प्रश्नांची सांग बरं, ठीक आहे. ठेका आणि ताल, ताल हा तल धातूशी संबंधित क्रिया आहे. तल धातू, तल धातू म्हणजे हा तळवा, आणि तो एकमेकावर वाजून टाळी उत्पन्नाने जे तालाचं सर्कल होतं त्याला ताल म्हणतात. आणि हे ताल ठेक्याच्या अगोदरपासून होते. जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन महादेव ते हे तालक्रिया आहेत. आपल्या सगळ्या आरत्या वगैरे ज्या वेळेपासून त्या वेळेला वाद्य नव्हती, अशा काळापासून आहे. तर ती तालक्रियेला भाषेमध्ये गुंफलं गेलं आणि वाद्यामध्ये गुंफलं गेलं, त्यावेळी ठेका निर्माण झाला. ठेका हा त्यावेळी निर्माण झालाय, त्याच्या अगोदर तालक्रिया आहे. म्हणून तालाची पहिली बंदिश काय आहे, तर ठेका ही तालाची पहिली बंदिश आहे. आणि तो फरक कसा आहे, तर तालाला ठेका जो असतो तो तालालाही मानत नाही. ह्याचं सर्वात मोठं उदाहरण कुठलं, तर त्रिताल आहे. पहिल्या मात्रेला 10, मग 5व्या मात्रेला परत 10, मग खाली जिथे ता पाहिजे तिथे परत त्रितालाला 9व्या मात्रेला 10च आहे. आणि 13व्याला आता 10 पाहिजे, तिथे आहे ता. म्हणजे किती ही विसंगती आहे बघा ठेक्यामध्ये आणि तालामध्ये. म्हणजे खालीला सुद्धा 10 आहे. एवढंच नाही तर 14व्या मात्रेला
धा तीन तीन ता ता थिन दिन दा. ह्या 14व्या मात्रेला जर वजन दिलं नाही ते एकही गाण्याची बंदिश चांगली लागणार नाही. आणि अशा तऱ्हेचं 14व्या मात्रेला वजन द्यायचं हे ताल पद्धतीत कुठेही नाही आहे. धा दिन दिन दा, धा दिन दिन दा, धा तीन तीन ता ता दिन दिन दा. तर अशा तऱ्हेचं तालाच्या स्ट्रक्चरलाही ठेका मानत नाही आणि तरीसुद्धा त्या तालाची शकल बनली जाते आणि त्याचं महत्त्व सांगितलं जातं हे ठेक्यामध्ये. तर तेव्हा ताल आणि ठेक्यातला हा फरक मी तुम्हाला सांगितला, हा फरक आहे. दादा, तुम्ही अनेक विद्यार्थी घडवता, तुम्ही त्यांना शिकवता आणि अनेकदा आम्ही तुमच्याकडून ऐकलेलं आहे, रादर आमचे गुरुजी पण आम्हाला नेहमी हेच सांगतात, पंडित रविचारी, की बौद्धिक, आत्मिक आणि शारीरिक या 3 गोष्टी वादनामध्ये यायला पाहिजेत. अनेकदा विद्यार्थ्यांना हे कळतं गुरु काय सांगतो, पण ते आत्मसात कसं करावं आणि खास करून वादकांनी, म्हणजे जे सतार वादक आहेत, हार्मोनियम वादक आहेत, तर या 3 गोष्टी कळतात त्याला. एकांगी जर आम्ही केलं, शारीरिक रियाज केला, आत्मिक त्याला फील घेऊन वाजवलं किंवा बौद्धिक त्याच्यावर विचार केला, पण ह्या तिन्ही गोष्टी एकत्र कलाकाराने किंवा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कशा आत्मसात कराव्या? कशा आत्मसात कराव्या ते गुरु ठरवतो. ते अगदी बरोबर आहे, पण त्यांनी त्याचा व्यासंग किंवा त्याचा कसा सलग त्या वादकामध्ये यावं? काय, भारतीय संगीत हे मुळात 4 गोष्टींशी निगडित आहे. शास्त्र, भारतीय संगीताला शास्त्राची भूमिका आहे. शास्त्र, शास्त्र काय सांगतं, काय करावं, काय करू नये. तर काय करू नये याच्यात शास्त्र अधिक लपलेलं आहे, अधिक लपलेलं आहे. सारेगपद असं म्हटलं तर भूपही होतोय, देशकारही होतोय, जयतही होतोय आणि पहाडीही होतोय. पण तोडी गाताना मुलतानी होता कामा नये, स्वर एकच आहे. पुरिया गाताना मारवा होता कामा नये, मारवा गाताना सोनी होता कामा नये, सोनी गाताना पुरिया होता कामा नये. सगळ्यांचे स्वर एकच आहेत. पण शास्त्रांनी ठरवलंय की ह्याच्यात हे करायचं नाही, अशी करायचं नाही, ह्याच्यात जास्त शास्त्र टोकदार असतं. तेव्हा शास्त्राची भूमिका संगीताची सांगितली. तंत्र, अशी सतार धरा, त्याच्यावर असा हात ठेवा, त्याची मुवमेंट अशी करा, हे संगीताचं तंत्र आहे. कसं उभं राहायचं, नृत्य करत असेल तर, तबला वाजवत असेल तर तबल्यावर हात ठेवायचा कसा, त्याची मुवमेंट्स कशी करायची, हे तंत्र आहे. तर तंत्र हे, त्याच्यानंतर मग विद्या आहे. तऱ्हेतऱ्हेचे राग आहेत, रागिण्या आहेत, तऱ्हेतऱ्हेची गायकी आहेत, घराणी आहेत, बंदिशी आहेत, ताल आहेत, गायकी आहे. तर ही विद्या आहे. आणि चौथं म्हणजे कला. कला म्हणजे सुंदरता, त्याच्यातलं सौंदर्य, कलेतलं. तर ह्या 4 गोष्टींनी भारतीय संगीत बांधलेलं आहे. तर त्याचा मनुष्याशी संबंध काय आहे, तर तंत्र हे शरीराने संबोधलं जातं. तंत्र शरीराने व्यक्त होतं. खणखणीत तान आली पाहिजे, खणखणीत वाजलं पाहिजे, असरदार वाजलं पाहिजे, परफेक्ट वाजलं पाहिजे. तर हे तंत्र शिकवतं. मग बुद्धीने काय ठरवलं जातं बघा, शरीराने तंत्र, बुद्धीने विद्या आणि शास्त्र संपादन केलं जातं. बुद्धीने शास्त्र आणि विद्या संपादन केली जाते आणि कला जी असते ती मनाने संबोधली जाते. तर शरीर, बुद्धी, मन आणि मनाच्या पलीकडे जाणारी एक अवस्था नंतर प्राप्त होते, ते आहे आत्मा.
तर मनुष्याच्या शरीर, बुद्धी, मन आणि आत्मा ह्या चारही स्तरावरती ह्या शास्त्र, तंत्र, विद्या, कला चारही गोष्टी समावल्या जातात. आणि कसं आहे, विद्या आहे ना, ते गुरुकडून तुम्हाला मिळत असते. म्हणजे काय, तर बाहेरून आत जाते, पण आतून बाहेर येते ती कला. कारण कला ही आतून बाहेर आली पाहिजे. कलेचा स्फुरण्याशी संबंध आहे. स्फुरली गेली पाहिजे कला. कलेचा स्फुरण्याशी संबंध आहे. स्फुरलं केव्हा जातं, तुम्ही सांगाल केव्हा जातं स्फुरलं? आत्मसात होईल तेव्हा. बौद्धिक आत्मिक. स्फुरलं केव्हा जातं? स्फुरण्यासाठी काय लागतं, तर प्रेरणा लागते. आणि प्रेरणा कोणामुळे मिळते? गुरुमुळे मिळते. तर ह्या एकमेकाशी निगडीत गोष्टी आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्या भारतीय संगीताची ताकद एवढी आहे की 3 तप गेल्याशिवाय संगीतावरती बोलायला परवानगी नाही आहे. 3 तप. कारण 10-12 नंतर सुरू करतो मनुष्य, 5-7ला सुरू केलं तरी असं धरून चला 3 तप म्हणजे काय झालं, 40-45 वर्ष झाली. त्याच्या तोपर्यंत काही संगीतावर बोलायचं नाही. त्याच्या अगोदर कोण काय बोलायला लागलं ना, तर गुरु म्हणायचे, अरे थांब, तू बोलू नको आत्ता, अजून वेळ आहे तुला. म्हणजे ते त्याच्याबद्दल गुरु का सांगतात असं, कारण म्युझिकची रिक्वायरमेंट एवढी आहे की अरे इतक्या लवकर बोलायचं नाही आहे, अजून एवढं स्वस्त म्युझिक नाही आहे इंडियन म्युझिक. कारण मनुष्याच्या ह्या चारही स्तरावरती शरीर, बुद्धी, मन, आत्मा ह्या चारही स्तरावरती त्या कलाकाराची झीज तर झाली पाहिजे. आणि ती झीज व्हायच्या अगोदरच एक्सपिरियन्स सारखं जर बोलायला लागला तर काय होईल. तर त्यामुळे बुजुर्गांनी सांगितले भारतीय संगीताची ताकद एवढी आहे की त्याला तेवढा काळ जातोय. आता यंगस्टरमध्ये खूप चांगले चांगले मुलं निर्माण होत आहेत आणि त्यांची लोकही तारीफ खूप करतात. आणि मग जितकी लवकर तारीफ करतात, जेवढं लवकर नाव होतं तेवढं त्याला विसरतातही लवकर. विसरतातही. हे का होतं? कारण त्याची कुठेतरी आयुष्याची साधना कमी पडते. भीमसेन जोशीने विसरू शकणार नाहीत अजूनही, झाकीरबाईनं विसरू शकणार नाहीत. सुंदर विश्लेषण. अजून पुढली 50-60 वर्ष झाकीरबाई हे नाव राहणार आहे, तर विसरू शकणार नाहीत ह्या लोकांच्या कार्यानं. कारण त्या म्युझिकची जी डेप्थ आहे, म्युझिक असं वाढतं पण असंही वाढतं, खोलीने, खोलीनेही वाढतं. आणि त्या खोलीचा विचार केला तर तो एवढा पटकन बोलण्यासारखा विषय नाही. साधना ही कालातीत असते. फार छान सांगितलं तुम्ही दादा. समेवर येणं फार सोपं आहे, पण सम दर्शवणे ह्याला कसं तुम्ही सांगाल? मला वाटतं दर्शवायचं काहीच नसतं. कारण दर्शवण्याच्या पूर्वी अभिप्रेत असायला लागते गोष्ट. अभिप्रेत असायला लागते. आतून अभिप्रेत असली पाहिजे की, आणि त्याला अगोदर दिसत असली पाहिजे सम, आणि त्या ॲटोमॅटिकली होणारे आहेत. एक्सप्रेशन आणि अभिनय ह्याच्यातला जो फरक आहे, बरं का, अभिनय शिकवला जातो, एक्सप्रेशन शिकवली जात नाहीत. एक्सप्रेशन आतून बाहेर येतात आणि अभिनय शिकवला जातो. असं केलंच म्हणजे त्याचा अर्थ असा होईल, हे होईल.
दादा, स्वर आणि गायकी समजणारे विद्यार्थी असतात, त्याला स्वरही कळतो, त्याला गायकीही कळते. पण बरेचदा जेव्हा इम्प्लिमेंटेशनचा भाग येतो तेव्हा ती इम्प्लिमेंट होत नाही वाद्यामधून. असा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा. त्याचा तंत्राशी संबंध असतो. कारण त्याला दिसत असतं पण व्यक्त होता येत नाही, तिथं तंत्र आडवं येतं. मग ते कसं आत्मसात करावं त्या ते विद्यार्थ्यांना? तंत्र गुरुशिवाय कळत नाही. कारण तंत्रामध्ये तो कुठे कमी पडतोय, काय कमी पडतोय, काय होतंय त्याचं, हे गुरुच सांगू शकतो. जर त्याला कळलं असतं तर मग काय प्रश्नच मिटला ना. बरोबर आहे. दादा, नेहमी तुम्ही मार्मिक उदाहरणं देता, सूचक बोलता, आध्यात्मिक बोलता. तुम्हाला मी माझ्या आयुष्यात जितकेंदा पाहिलंय, तुमच्याकडे मला प्रचंड व्यासंगच दिसला आहे. म्हणजे एखादा व्यासंगी पुरुष काय असं कोणी सांगितलं तर पहिलं माझं बोट तुमच्याकडे जाईल. तर हे तुम्ही सहज साध्य केलं आहे? ही गुरुकृपा, ईश्वर कृपा, की आपल्या सातत्याने आध्यात्मिक बूज, वाचन, व्यासंगाने हे झालेलं आहे? कारण तुम्ही जे बोलता ते मार्मिकच असतं आणि ते इतकं विवेचनपूर्ण असतं की ते आम्हाला लगेच जाऊन भिडतं. तुम्ही बोलता त्यातलं वाक्य अगदी प्रत्येक माणसाला, इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कळतं. ह्या गोष्टीची उत्तर दिली तर मी माझीच तारीफ करतो नाही असं होईल. दादा, ही तुमची तारीफ नाही. नाही, पण मी माझी तारीफ केल्यासारखं होईल ना. नाही, ही प्रश्नाची पण तुम्ही मी उकल करा. उकल करतो. कारण अशा गोष्टी केव्हा दिसून येतात, एखादा विचार 3 काळाशी जोडतो व्यक्ती. परंपरेतून आलेल्या लोक, परंपरेतून आलेलं म्युझिक म्हणजे भूतकाळ, आता घडणारी क्रिया आणि भविष्याकडे बघू शकतो. या तिन्ही गोष्टींचा विचार ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला या क्रिया घडू शकतात. अदरवाईज कारण या 3 काळांचा विषय करतो, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, त्यावेळी ॲटोमॅटिकली चिंतन आणि मनन आणि अध्ययन ह्या तिन्ही गोष्टी येतात. त्याच्याशिवाय होणार नाही. म्हणजे ज्या ज्या बुजुर्गांना मी पाहिले त्यांच्यामध्ये मी ह्या क्वालिटी पाहिल्यात की त्यांची साधना, परंतु त्यांचं पूर्वस्मरण सगळ्या गुरु लोकांचं, सगळ्या लोकांचं ते स्मरण क्षणोक्षणी करत असतात. त्याच्यावर त्यांची साधना चालू असते, म्हणजे वर्तमान काळ चालू असतो. आणि परत हे कशासाठी करतोय हे त्यांची उकल झालेली आहे चिंतन मननातून, तो भविष्य काळाकडे ते बघू शकतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की असं होत असावं. दादा, तुमचं पुस्तक मी पारायण केली आहेत, परत परत जाऊन ते एखाद्या ग्रंथासारखं आहे. तुम्ही जी पुस्तकं लिहिली आहेत आणि त्याच्यातून एखाद्या विद्यार्थ्याला शिकण्यासारखं इतकं आहे. म्हणजे नुसतं सांगीतिक नाही, पण त्यातनं आध्यात्मिक, फिलॉसॉफी आणि कसं लिहिलं गेलं पाहिजे, कसं वागलं गेलं पाहिजे, जाणीवा नेणीवा तुमच्या किती तीव्र झाल्या पाहिजेत, हे सुद्धा त्या पुस्तकातून आपल्याला बरेचदा अनुभवायला मिळतं. आता थोडासा वेगळा प्रश्न, की दादा, मुखडाबंदी हे काय आहे? याच्यावर मुखडाबंदी गायकीत आम्ही पाहतो, पण ही वादनात कशी आम्ही आत्मसात करू शकतो किंवा करता येईल का? आधी मुखडा म्हणजे काय याचा विचार केलाय का तुम्ही? प्रश्न विचारताय तुम्ही, पण म्हणजे मुखडा म्हणजे काय? म्हणजे एखाद्या बंदिशीला जो समेवर घेऊन येतो परत परत ध्रुवपदासारखा, त्याला मुखडा आपण म्हणतो. बरोबर. किंवा एखाद्या रागाचा विचार केल्यावर त्या रागाचा तोंडावळा किंवा मुखडा डोळ्यासमोर येतो, त्याचा आरोह अवरोह, त्याचं चलन, यांनी आपल्याला एक त्या रागाचा मुखडा दिसतो, असं माझ्या मतीने मी सांगतो. बरोबर. तर ही नेमकी क्रिया काय आहे? परत परत येणारं, परत परत व्यक्त होणारं, तो मुखडा आहे. आणि मुखडा, आपलं भारतीय संगीत ही मेलडी प्रधान म्युझिक आहे. मेलडी आहे.
त्यामुळे मेलडीचा पहिला अर्थ काय आहे? एखादी बंदिश तुम्ही ऐकलीत कुठल्या मोठ्या गायकाची आणि तुम्ही हॉलमधून बाहेर जाताना ती गुणगुणत जाता, याचा अर्थ काय होतो? की तो गायक गात असलेला एरी आली पिया बिन म्हणा किंवा लंगर तोर का करून तो हॉलच्या बाहेर पडताना ती गुणगुणतच जातो, कारण त्याच्यावर जो असर झालेला असतो त्याच्यातून ती व्यक्त होते. तर नेमकी ही क्रिया काय आहे जी अध्यात्मामध्ये नामक्रिया आहे, तीच संगीतातली मुखडा क्रिया ही नामक्रिया आहे. नामक्रिया आहे. आणि नामक्रियेचं महत्त्व किती आहे हे मी सांगायची गरज नाही. कुठल्याही आध्यात्मिक लोकांची तुम्ही पुस्तकं वाचा, नामावरती तुम्हाला हजारो पुस्तकं मिळतील नामाचं महत्त्व काय. तसंच संगीतात परत परत येणारा मुखडा नामासारखं स्थान आहे. आता तालामध्ये सम, तालानी भारतीय संगीताला काय दिलं असं मी स्वतःच मला प्रश्न विचारला. खरं तर भारतीय संगीताचा ताल हा एक अविभाज्य घटक आहे संगीतात. पण मी असं म्हणतो, या स्वरापासून राग झाले आणि लयीपासून ताल झाले, तर तालानी भारतीय राग संगीताला काय दिलं असा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मला 5 गोष्टी दिसल्या. एक पहिलं, तालाने काय दिलं तर कंपाऊंड दिलं. कंपाऊंड दिलं. हे 16 मात्रेचं कंपाऊंड आहे. हां, हे 10 मात्रेचं कंपाऊंड आहे जपताल आहे. हे 7 मात्रेचं कंपाऊंड आहे रूपक आहे. तर पहिलं तालाने कंपाऊंड दिलं. दुसरं काय दिलं तर अनुशासन दिलं, की हीच लय घ्यायची आणि हेच खंड तालाचे ठेवायचे. 2-3 2-3 ने जाणारा जपताल, 4-4 4-4 ने जाणारा त्रिताल. बरं का, म्हणजे अनुशासन दिलं. तिसरं काय तर आवर्त, हे चक्र परत 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 येते आवर्त. आता पंखा सुद्धा गोल फिरत असतो, तो एक एक सायकल पूर्ण करतो, दुसरी सायकल, तिसरी सायकल, आणि नंतर तालाचं आवर्तन जे असतं ते कसं असतं की पहिल्यांदा शरीराने चालतं, टाळीने. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 1 2 असं शरीरापासून सुरू होणारं. मग ते टाळीच्या रूपाने असेल किंवा तबल्यावरच्या ठेक्याच्या रूपाने असेल आवर्तन. पण शरीराने सुरू होणारं आवर्तन जसं जसं स्थिर होतं तसं तसं ते बुद्धीमध्ये प्रवेश करतं आणि बुद्धीमध्ये ते आवर्तन चालायला लागतं. कालांतराने बुद्धीमध्ये सुद्धा ते आवर्तन स्थिर होतं, तसं तसं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये उतरतं आवर्तन. बघा, ह्या घडणाऱ्या क्रिया आहेत. आपण तुम्ही विचार केला तर तुम्ही यस म्हणून म्हणाल नंतर, बरं का, पण सबकॉन्शियस माइंडमध्ये ते उतरतं आणि तिथे जाऊन ज्यावेळी स्थिर होतं आवर्तन, त्यावेळी तालाचा छंद बनतो. आता छंद बनणं म्हणजे काय? ज्या तालाच्या मात्रा मोजायची तुम्हाला गरज लागत नाही असं आवर्तन फिट होतं, त्यावेळेला तालाचा छंद बनतो. अशा छंदमय तालाच्या आवर्तनातून तालाचं काय झालं पाहिजे तर छंद झाला पाहिजे. मग रागाचं काय झालं पाहिजे सांगा ना. मी काय बोलू,
नाही तू पुस्तक वाचलं तालाचा पण रागाचा पण छंदच झाला पाहिजे नाही का, पूर्ण वादनच छंदात्मक झालं पाहिजे ते तुमचं. बरोबर आहे. रागाची धून झाली पाहिजे, रागाची धून झाली पाहिजे. तालाचा छंद झाला तर रागाची धून झाली पाहिजे. मग पटमंजरी असून दे, खोकर असून दे, नाही तर बिहागडा असून दे, कुठलाही राग असून दे, रागाची धून झाली पाहिजे. त्याच्यात वर कसं जायचं, खाली कसं यायचं, मध्येच मधल्या स्थानावरती कसं जायचं, ह्याचा विसर पडून सुद्धा बरोबर आहे अशा अवस्थेला जातो, त्यावेळी रागाची धून होते. अशा धूनमय अवस्थेतून, रागाच्या धूनमय अवस्थेतून आणि तालाच्या छंदमय अवस्थेतून कलाकार सिद्ध होतो. त्यावेळी संगीत सुरू होतं, संपत नाही, संगीत सुरू होतं. मग त्याच्यानंतर तो पुढे संगीत मांडायला सुरुवात करतो की आता समोर बरोबर आलं म्हणजे काय मोठा पराक्रम केलेला नाही, किंवा रागात चुकला नाही म्हणजे काय पराक्रम केला नाही. म्हणजे एक काळ असा होता, सत्य बोलणाऱ्या लोकांची किंमत नव्हती. आणि त्यावेळेला मी खरं बोलतोय असं सांगण्याची पद्धतच नव्हती. आता मी खरं बोलतोय असं सांगावं लागतं. तसं मी समेला चुकलो नाही आलो म्हणून सांगायला लागतं का म्हणे. तर संगीत त्याच्या पुढे सुरू होतं. तर ह्या तालाच्या क्रिया आहेत. आणि मग आवर्तनामधून चौथी क्रिया काय आहे तर सम. सम सम हा हायेस्ट इमोशनल पॉइंट ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक. सम समेसाठी तर तुम्ही सगळे, आज मी आलोय ते सुद्धा सम गाठण्यासाठी आलोय. बरोबर आहे ना. समेचं तुम्हाला फिअर राहू नये म्हणून तर मी आलोय तुम्हाला सांगायला. तर सम चौथी गोष्ट सांगितली. पहिलं काय कंपाऊंड, अनुशासन, दुसरं, तिसरं आवर्तन, चौथं सम. मग कसं समेला यायचं तर असं नाही, असं यायचं, असं करून यायचं. इथे एक मुखडा हे री आली असं या समेला, तर ही सांगणारी क्रिया मुखडा आहे. दादा क्या बात आहे. मुखडा. तर भारतीय ताल पद्धतीने हे 5 वरदानं भारतीय संगीताला दिली आहेत. एक कंपाऊंड, अनुशासन, आवर्तन, सम आणि मुखडा. दादा खूप छान तुमच्याशी. हे म्हणजे ह्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टी आहेत मी. आणि मला असं वाटतं की ह्या 5 गोष्टीचं महत्त्व आता मी एवढं उलगडून सांगतोय, ते मला असं वाटतं मी ही उलगडून सांगतो कारण असं का होऊ शकतं मला. कारण मी मलाच प्रश्न विचारतो. मी कुठलंही विधान केलं, व्यक्तीने कुठलंही विधान केलं तर त्याला 6 प्रश्न विचारायचे. पहिलं म्हणजे व्हॉट, वाय, व्हेअर, व्हेन, विच अँड हाऊ. 5 W and 1 H असं म्हणतात. व्हॉट, वाय, व्हेअर, व्हेन, विच, हाऊ. हे 5 प्रश्नाची तुम्हाला उत्तरं देता आली तर तुम्ही त्या तत्वाच्या मुळाशी जाता, तत्व तुम्हाला सापडतं. तसा माझा थिंकिंगचा अप्रोच आहे की असं का आणि असं का नाही, असंच का, आणि मग असं असेल तर केव्हा, वेन, मग कसं, हाऊ. ह्या सगळ्याची उत्तरं जर मिळाली तर त्यावेळी तुम्ही मुळाशी जाता. आणि हे मला असं वाटतं ही माझ्यातली एक विशेष ॲप्रोचेबल, मला असं वाटतं माझ्यामध्ये हा एक विचार आहे
स्किल वगैरे ते तुम्ही म्हणा, माझी विचार करण्याची पद्धत आहे ही. त्यामुळे मला मी मुळाशी जाऊ शकतो असं मला सांगता येईल. आता तुम्हाला काय वाटतं आत्ताचे हे जे विद्यार्थी आज जमलेत त्यांना तुम्ही हे 5 W आणि 1 H हा संदेश देणार की आज तुम्ही इथे आलात, तालाची उकल करताय, सम गाठण्याला मदत करताय, एकंदरीतच कलाकारांनी वादक म्हणून कसं असावं याचं एक उत्तम परिपाठ तुम्ही काही प्रश्नांची उत्तरं देऊन दिलात. पण आज मुलाखत संपता संपता कुठला संदेश द्याल? कारण इथे प्रामुख्याने Sorry, सगळे वादक मी आहेत. याचं उत्तर तुम्हाला देतो. आत्ता तुम्ही तुमच्या अशी स्टेज आहे की ह्याच्यातला कुठलाच विचार तुम्ही करायचा नाही, फक्त गुरु सांगतोय तेवढंच करायचा आहे असं मला सॉरी हा. कारण आत्ता असं नाही आहे. प्रांजळ उत्तर आहे. अगदी मी खरोखर सांगतो. आणि आत्ता ह्या वयाला तुम्ही आत्ता ह्या स्थितीला, वयाला नाही म्हणत, कारण वय म्हटलं की शरीराशी संबंध आला, पर्टिक्युलर व्यक्तीशी आला, पण सांगीतिक लाईफ एक असतं, वा. संगीताचं आयुष्य असतं. ह्या आयुष्याचा विचार केला तर आता मला असं वाटतं गुरु सांगतो तेवढंच करायचं, बरं का. आणि मग आता गप्प राहू नको, सारे माझ्याशी काहीतरी बोल असं गुरु सांगतो. मग त्यावेळेला वेळ येते, अरे गप्प काय राहतोयस, काहीतरी विचार, काय शंका आहे, असं गुरुच सांगतो. आणि मग त्या संवादातून मग पुढलं चिंतन मनन ह्या पायऱ्या सुरू होतात त्या विद्यार्थ्याच्या. आणि मग पुढे तो एका याला जातो. म्हणजे हा सगळा प्रवास मी म्हणतोय ती भारतीय संगीताचीच रिक्वायरमेंट आहे, अशी व्यक्तीची रिक्वायरमेंट मी सांगत नाही. आणि त्याच्यात काय तुमचं कमी सांगायचं आहे असं माझा हेतू नाही. पण भारतीय संगीताची रिक्वायरमेंटलाच इतका काळ जातो असं मला म्हणायचं आहे. विद्यार्थ्याकडून काय अपेक्षित असतं? अपेक्षित गुरुला विद्यार्थ्यांकडून 6 गोष्टी आहेत. एक तर सरेंडर, विद्यार्थी कसा पाहिजे, सरेंडर. दुसरं डिवोशन, थर्ड हार्डशिप, चौथं सिन्सिअरिटी, 5वं पंक्च्युअलिटी आणि 6वं लॉयल्टी. आणि खरं म्हणजे या 6 गोष्टी आधी गुरुच पाहिजेत, गुरुच पाहिजेत. शिकवायला त्याची सुद्धा ऑनेस्टी पाहिजे ना, गुरुची सुद्धा. उगीच पाट्या टाकल्यासारखं खिसे भरण्यासाठी नाही शिकवता कामा. मग दादा याच अनुषंगावरून मला एक शेवटचा पण अतिशय छान प्रश्न मगाशी आपण थांबवला बोल शेवटचा मधला सुद्धा असू मधला असू शकतो. शिकवणं आणि घडवणं यातला फरक सांगा. उदाहरण देऊन सांगू का? तो आमचा एक विद्यार्थी होता, तो म्हणाला माझं सेमिस्टर कंप्लीट झालं आहे. मी म्हटलं आमच्या गुरुजीच्या परंपरेत सेमिस्टर कंप्लीट होत नाही, विद्यार्थ्याला येईच तोपर्यंत शिकवावं लागतं. तुमचं शिकवून झालं म्हणून होत नाही, विद्यार्थ्याला येईच तोपर्यंत घडवावं लागतं. आणि शिकवणं तसं फार स्थूल आहे, सोपं आहे. पण घडवणं कठीण अशासाठी आहे की तो विद्यार्थी आहे, विद्यार्थ्याचा कलाकार व्हावा असं पहिलं गुरुला वाटलं पाहिजे ना, गुरुला वाटलं पाहिजे. आणि ते घडण्यासाठी नेमकी काय क्रिया आहे आणि केवढा कालावधी आणि ते काय काय त्याला पार करून जायचे ह्याचं काहीतरी चित्रपट तर त्या विद्यार्थीच्या समोर दररोज ठेवणारा गुरु पाहिजे. हां, संगीत हे नुसतं समजावून आणि दाखवण्याची क्रिया नाही, शास्त्र हे समजवलं जातं. ऐका, शास्त्र समजवलं जातं. उदाहरण देतो. वा वा दादा वा. तंत्र आहे ना, हे दररोज शिकवावं लागतं. अगदी आकार लाव, असा हात ठेव, बघ हे हात असा होतोय, असा होतोय, हे दररोज सांगावं लागतं. तंत्र शिकवावं लागतं. शास्त्र समजवलं जातं, तंत्र शिकवलं जातं.
विद्या दिली जाते वा. शे आपली नाहीच आहे. गुरुना उगीच वाटतं हे आमचं आहे. गुरुला आता ॲक्च्युली नाही आहे, त्यांचं काही नाही आहे. 7 स्वर त्यांचे आहेत का, गुरुचे आहेत का? सांगा ना. 7 स्वर तेव्हापासून आहेत. राग ताल परंपरा किती जुनी आहे. तुम्ही एक माध्यम आहे, ती विद्या द्यायची आहे. आणि मग कला काय, तर कला संस्कारित होते. शास्त्र समजवलं जातं, तंत्र शिकवावं तंत्र लागतं शिकवलं जातं, विद्या दिली जाते आणि कला आणि ही कला संस्कार. संस्कारित होते. वा. तर या चारही गोष्टींनी तुम्ही ज्या वेळेला शिष्यामध्ये बिंबवता त्यावेळी शिष्याचा कलाकार घडण्यासाठी मदत होते. म्हणजे ही अशी जसं तुम्ही म्हणालात की एक ताल किंवा एक अविरत संगीत हेच एक अविरत कला आहे, तसं तुमच्याशी बोलणं संपूच नाही असं वाटतं. कारण तुम्ही जितकं बोलता तितकं आम्हाला प्रत्येक तुमच्या शब्दातून, तुमच्या वादनातून, इवन तुमच्या बसण्यातून आम्हाला खूप शिकायला मिळतं. तर मनापासून धन्यवाद. आज तुम्ही आम्हाला काही उपदेशपर बोललात आणि ग्लिटर आर्ट अकॅडमी, स्वरसंस्कृती म्युझिक अकॅडमी सर्वांचे आभार मानते.